are watching खबर फेस टू फेस। दर्शकों, स्वागत है आपका खबर फेस टू फेस में। मैं ज़ीशान आज़मी। आज की ताज़ा खबर देखने से पहले हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि आपको डेली अपडेट तुरंत मिल सके। आइए देखते हैं आज की ताज़ा खबर। संघर्ष कामगार कर्मचारी यूनियन का मोर्चा, बस कर्मचारियों के लिए समान काम समान वेतन की मांग। मुंबई, 25 फरवरी 2025। संघर्ष कामगार कर्मचारी यूनियन ने आजाद मैदान में एक दिवसीय मोर्चा निकाला, जिसमें बस कर्मचारियों के लिए समान काम समान वेतन की मांग उठाई गई। पिछले 2 वर्षों से यूनियन द्वारा बेस्ट उपक्रम, महापालिका आयुक्त और संबंधित सेवा प्रदाता संस्थाओं को पत्र भेजे गए हैं, लेकिन अब तक कोई ठोस निर्णय नहीं लिया गया। मोर्चे में शामिल कर्मचारियों का कहना है कि आज बसें चलाने वाली निजी कंपनियों के कर्मचारी कम वेतन पर कार्यरत हैं, जबकि उन्हें भी वही सुविधाएं और वेतन मिलना चाहिए जो बीएसटी कर्मचारियों को मिलती हैं। यूनियन का स्पष्ट कहना है कि बस कर्मचारियों को उनके अधिकार दिलाने के लिए ये संघर्ष जारी रहेगा। इकडनं एवढे कामगार गेले, तिकडनं तेवढे कामगार गेले आणि मी ऐकलं, मी आल्यानंतर काही लोक बोलले की ते कोणतरी घाबरत होतं की फोटो काढतील का काय। मी तुम्हाला सांगतो की हक्काचा लढा असेल तर स्वतः फोटो काढून घाला आणि सांगा मी हक्कामध्ये होतो। हक्काचा लढायला घाबरून चालत नाही मित्र। ज्यावेळेला युनियन नवीन वेट लिस्ट मध्ये आली, आताही कधी कधी कोणतरी करतं की जे युआर झाले त्यांचा डेपो बदली करायचा, म्हणजे दुसरा कधी युआर होऊ शकत नाही। मित्रांनो, एक कामगार आयुक्ताच्या कार्यालयावर मोर्चा काढला गेला होता। इथे तो बसलाय, बीव्हीजी कंपनीने त्याला बॅकवेवरनं काढला, शिवाजीनगरला टाकला। शिवाजीनगर मध्ये तेव्हा एकही सभासद नव्हता, आज पूर्ण शिवाजीनगर आपल्या बरोबर आहे। तो रुपेश भोसले, असे अनेक कार्यकर्ते आहेत। मी तर सांगतो, चांगल्या कार्यकर्त्याने एका डेपोतनं दुसऱ्या डेपोत टाका, म्हणजे तो त्या डेपोत सुद्धा संघटन जोराचं उभं करेल आणि तिकडेही गड बांधेल। आपले हे गड आहेत मित्रांनो। आपण आज जे इथे आलो, एका दिवसाचा मोर्चा, एका दिवसाचा मोर्चा कारण आपल्याला आपली बाप वर पोचवायची। आज बहुतेक कमिशनर साहेब भेटतील, अनेक काही मंत्री आज मुंबईत नाहीये, येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये त्यांची भेट घेऊ। पण आजचा मोर्चा हा सांगून जाणार आहे की आपली मागणी काय आहे, आणि की एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण आलेला, पण ही संख्या वाढवायची आहे मित्र। आणि मी आताच सांगतो, वाढवताय वरती कमिशनर साहेब आपली वाट बघतायत। जर तुम्ही मला इकडे थांबण्याची तुमची तयारी असेल तर आम्ही वरती जाऊन इथे येतो, थांबाल का? नक्की। तर आपले सहकारी बोलतील, वरती जाऊन महानगरपालिकेमध्ये निवेदन देऊन आम्ही परत येतो। तोपर्यंत शांततेने, मला माहिती आहे ऊन जास्त आहे, पण सावलीत बसा, वरती काय घडतंय ते मी तुम्हाला येऊन सांगतो मित्रांनो। धन्यवाद।